जी तुळजाभवानी मातेला जे वेगवेगळे वाहिक सोनं असतं, त्याचबरोबर आपल्याकडे जे ट्रॅडिशनल बरंचसं सोनं आहे, त्याच्या अनुषंगानं संपूर्ण तपासणी. त्याच्यामध्ये प्रामुख्याने महंताकडील सोनं असतं, धार्मिक व्यवस्थापनेकडील सोनं आणि इतर जे आपले वाहिक आपल्या भक्तांनी दिलेलं जे सोनं आहे, त्याच्या अनुषंगानं आम्ही साधारणतः 2 वेळा ते आमचं पूर्ण जे जुनं रेकॉर्ड आहे त्याच्या अनुषंगानं पूर्ण त्याची मोजणी केली. त्यामध्ये आपल्याला काही तफावत आढळून आली होती. त्यानंतर आमच्याकडे जी एक प्रशासकीय समिती होती, ज्यांच्याकडे त्या दागिन्यांचा ताबा आहे, त्या अशा सर्व व्यक्तींना त्यांचं ते म्हणणं मांडण्याची संधी दिली. त्यानंतर त्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आणि त्याच्या अनुषंगानं काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या रिपोर्टच्या अनुषंगानं जे कोणी जबाबदार व्यक्ती आहेत, ते महंतांकडील असेल तर महंतांचं आहे, काही ठिकाणी तिथं आपल्या धार्मिक व्यवस्थापकांचा रोल आहे. ते जे प्रामुख्याने चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणावर आहेत, त्या दागिन्यांची जबाबदारी आणि ते असलेली ज्यांच्या आमच्या अहवालानुसार जे जबाबदार ज्यांच्याकडे ताबा आहे, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर पोलीस याच्यामध्ये पुढची डिटेल तपासणी करतील, चौकशी करतील आणि जे आपले त्याच्यामध्ये रिकव्हरी असेल किंवा चार्जशीट दाखल करण्याची कारवाई ती पुढं होत राहील. याच्यामध्ये 2020 साली याच दागिन्यामधले जे जवळजवळ म्हणजे 50-60% दागिने जे आहेत ते ऑलरेडी 2020 साली जे आपण गुन्हा दाखल केला होता, परंतु त्याच्यामध्ये जे सर्व संबंधित होते त्यांची नावं काही कारणामुळं आली नव्हती. त्यामध्ये मग आम्ही यावेळी ज्याच्याकडं ताबा होता, ज्यांच्याकडे जबाबदारी होती, त्या सर्वांची नावं याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहेत. आणि त्यामुळं आता हा आमचा गुन्हा तो दाखल झालेला आहे आणि पोलीस पुढील सखोल चौकशी करतील.